स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। औसा शहराच्या समस्यांवर MIMचा आवाज, मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भेटीची मागणी। MS मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी MB मणियार। औसा शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून विविध नागरी समस्यांनी त्रस्त असून या पार्श्वभूमीवर MIM पक्षाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना साकडे घातले आहे। शहरातील प्रमुख समस्यांवर मुख्याधिकारी महोदयांसोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष वेधण्यासाठी MIM औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे भेटीची वेळ मागितली आहे। MIM च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात औसा शहरातील मुख्य रस्ते, नाल्या, गटारी आणि सुरू असलेली विकासकामे यांचा निकृष्ट दर्जा या गंभीर बाबी निदर्शनास आणल्या आहेत। शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। तसेच निजामकालीन जुन्या रिंग रोडची दुर्वस्थाही या निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे। निवेदनात शहरातील अनेक विकासकामे दर्जाहीन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात येत असून यासाठी नगर परिषदेची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का, असा प्रश्नही MIM ने उपस्थित केला आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या सुरू असलेल्या मोठ्या कामामुळे टेलिफोन कार्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता संबंधित गुत्तेदारांनी आपल्या परवानगीने बंद केला आहे का याची माहिती देण्यात यावी, याचीही विचारणा निवेदनात करण्यात आली आहे। MIM ने मुख्याधिकाऱ्यांसोबत लवकरच भेट घेऊन शहरातील या गंभीर समस्यांवर सविस्तर चर्चा करण्याची आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। औसा शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी MIM कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। यावेळी MIM औसा प्रमुख सय्यद मुझफ्फर अली इनामदार, हारून खान पठाण, शेख अलीम, शेख मुशीर, सय्यद समीर, युनुस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते। ताजा घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।